नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपण छानशी रेसिपी बनवणार आहोत आणि आज आपण बनवणार आहोत पालेभाजी. चवळीची भाजी आहे, तर ती भाजी आपण बनवणार आहोत. पालेभाजी आठवड्यातनं एकदा असं गृहिणींनी सेट करायचं की आठवड्यातनं एकदा तरी पालेभाजी आपण खाल्ली पाहिजे. कोणताही सीझन असू दे तो, त्यात आपण पालेभाजी खाल्ली पाहिजे. तर मी आज चवळीची भाजी दाखवणार आहे. चवळीच्या भाजीमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप जास्त असतात. फायबरचं प्रमाण जास्त असतं, आपलं प्रोटीनचं प्रमाण पण जास्त असतं आणि ती आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी किंवा पुन्हा हाडांची जर समस्या असेल ती पण कंट्रोल होते आणि दुसरी गोष्ट आपलं रक्त वाढवते. तर असे पालेभाजीचे खूप असे छान गुणधर्म आहेत, तर ती आपण नक्की खाल्ली पाहिजे. आणि ही भाजी आपण ज्या महिला ऑफिसला जातात वगैरे, तर त्यांना टिफिनसाठी पण खूप चांगली भाजी आहे. म्हणजे पटकनसुद्धा बनते आणि छानसुद्धा लागते. तर कुठची पालेभाजी आवडत नाही असं कधी होत नाही. बघा, पालेभाजी आता मी हे चवळीची एक मोठी जुडी घेतलेली, अशी छान छान पानं मी निवडून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये 2-3 पाण्याने चांगली स्वच्छ धुतली आणि 5 मिनटं पाण्यामध्ये अशी मी भिजवून ठेवली. म्हणजे अशी ती पूर्ण अशी ताजी, अशी शेतातनं काढल्यासारखी होते अक्षरशः, बघू शकता. आणि पानं निवडून घेतलेली आहे. मी काही चिरलेली नाही भाजी. आता कुठची पालेभाजी आपण जेव्हा घेतो तेव्हा मोस्टली मी चिरत नाही. आणि जर ज्या चिरायला योग्य असतात भाज्या, म्हणजे चिरायलाच पाहिजे, तर त्या आधी धुवून घ्यायच्या आणि नंतर चिरायच्या. कारण चिरून पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू जरा कमी होतात. तर तेवढंच लक्षात ठेवायचं. तर आता मी ही जे छान धुवून घेतली आणि भिजवून घेतलेली, ही आता आपण छान निथळून घेऊया. हिला आपण साईडला ठेवूया. त्यानंतर मला लागणार आहे कमी तिखट मिरच्या. 7 ते 8 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी 2 कांदे आहेत, ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि फोडणीसाठी मी जास्त जिरं वापरत नाही. जर आपण हिरवी मिरची लसूण पालेभाज्यांना वापरतो तर जिरं जास्त वापरायची गरज नसते. तर ह्याच्यात मला फक्त हळद लागणार आहे. मिरची म्हणजे आपण हिरवी मिरची टाकणार आहे, म्हणजे मिरची पावडरचं काय आपल्याला घेणं देणं नाही. आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे. तर जरा आपण सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी. आता हे जाळीचं बाऊल आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये मी आता छानपैकी भाजी निथळून घेते, म्हणजे पाणी सगळं निघून जाणार आहे. आणि आपल्याला वाफेवरच शिजवायचे, पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. बघू शकता, भाजी मी छान अशी निथळून घेतलेली आहे. खाली एक ताटली ठेवली आहे, पाणी पडतं आहे म्हणून. आता याला साईडला ठेवली. आणि मिरची पण मी आता बारीक अशी चिरून घेते. वेळेवर किंवा सुरीने जसं तुम्हाला येत असेल तसं. मला कात्रीची सवय आहे, त्यामुळे मी आता बारीक हिरवी मिरची अशी छान चिरून घेते. आता पूर्ण मिरची मी कापून घेते. बघू शकता, मिरची छान मी बारीक चिरलेली आहे. जास्त घेतल्या कारण का की तिखटपणा नाही आहे, कमी तिखट आहे. आता एक छोटासा खलबत्ता आहे माझ्याकडे, त्यात ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी आता छान अशा ठेचून घेणार आहे. ह्या मी आता छान ठेचून घेते, कारण पालेभाज्यांना जर लसूण ठेचून टाकला तशी विशिष्ट अशी छान लसणाची चव छान येते आणि छानसुद्धा लागते. तर मी आता ठेचून घेते. आता आपण इथे गॅस पेटवूया. कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कढई आता आपण थोडी गरम होऊ देऊया. कढई गरम झालेली आहे. आपण आता तेल टाकूया. 3 ते 4 चमचे असं तेल टाकायचं. तेल छान गरम होऊ देऊया. गॅस मिडियम करूया. आपण आता लसूण फोडणीला घालतो, जो आपण ठेचून घेतला होता. छान लसूण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकणार आहोत. थोडा गॅस वाढवायचा आहे.
त्याच्यावर मिरची पण आपण छान परतून घेऊ. बघू शकता मिरची पण छान तळल्यासारखी झालेली आहे. हे बघा. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकतो. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर कांदा पण छान परतून घ्यायचा. बघू शकता कांदा सुद्धा छान परतला आहे. आता आपण याच्यात अर्धा चमचा हळद टाकणार. ते पण छान परतून घ्यायचे तेलामध्ये. आणि गॅस कमी करायचा आहे. आता ही आपण चिरलेली भाजी त्याची टाकणार. पूर्ण भाजी आता छान हलवून घ्यायची आहे. आणि याच्यावर आता आपण थोडं झाकण ठेवणार आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता थोडी हिला आपण शिजू देणार आहोत. बघू शकता भाजी अशी बसलेली आहे, थोडी शिजलेली आहे. आता ह्या स्टेजला आपण याच्यात मीठ घालायचं. तर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातलेलं आहे आपण. पुन्हा एकदम छान हलवून घ्यायची. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. मी परत त्याच्यावरती पण झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनटं आपण शिजवून घेऊया. बघू शकता 4 ते 5 मिनटं झालेली आहे. भाजीला आपलं आता छानसं पाणी सुटलेलं आहे. तर जरा फास्ट गॅस करायचा आहे. भाजी शिजलेली आहे. आता फक्त ते पाणी जरा आपल्याला आटवून घ्यायचं. पाणी पूर्ण ड्राय करायचं आहे. म्हणजे ही आपण सुकी भाजी बनवतो. तर मी गॅस आता फास्ट ठेवला आहे आणि पाणी मी सगळं आटवून घेते. बघू शकता ऑलमोस्ट आपलं पाणी मी आटवून घेतलेलं आहे. जेवढं ते थोडं आपण वरतून पाणी टाकतच नाही, पण ते भाजी धुवून नितळून टाकलेलं असतं तर त्यात मग ते पाणी थोडंसं राहतं. त्यामुळे आता मी ते सगळं ड्राय करून घेतलेलं आहे. पाणी ऑलमोस्ट आटलेलं आहे. तर आपली चवळीची भाजी तयार आहे. आता एक बाउल घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये मी आता काढून. बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि भाजी सुकी झालेली आहे. त्याचा आपण गॅस बंद करतो आहोत. थोडं हिला मी नॉर्मलला येऊ देते. तर मी बाउलमध्ये काढलेली आहे भाजी. आपली चवळीची भाजी तयार आहे. आणि पालेभाजी असली की 2 घास नक्कीच जास्त जातात आणि सगळ्यांना पालेभाजी घरात आवडते सुद्धा. तर नक्की बनवायची. आठवड्यातनं एकदा तरी असं ठरवून घ्यायचं की नक्की आठवड्यातनं एकदा तरी पालेभाजी ही खाल्लीच पाहिजे. तर तयार आहे आपली चवळीची भाजी. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.